बॅटिंगसाठी सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाले वाकडी टीमचे प्रथमेश आणि त्या समवेत दिनेश. चला मॅचला सुरुवात उशीर होईल. स्ट्राइक एंडवरती बॅट्समन प्रथमेश. गेम ऑन 55 सिग्नल. मॅचला सुरुवात आणि इथून पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती वांगणी टीमकडनं पाहायला मिळतो. पहिला बॉल जडमध्ये होता. बॅटची कडा घेऊन मागे बॉल एस्टनच्या चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डॉट बॉलच्या मदतीने सुरुवात. आता गोलंदाज करतो अक्षय. बॉलिंग मार्कवरती वांगणी टीमकडनं पहिलं षटक पिवाचं षटक फेकण्यासाठी त्याला प्राचान्वित करण्यात आलं आणि पहिला बॉल फेकत असताना अगदी डॉट बॉलच्या साह्यानं त्यानं सुरुवात केली. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटनं. बॅटचा स्विंग जोरात ओपन झाला होता परंतु बॉल बॅटवर आला नाही आहे. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल पाहायला मिळतो. लगातारचा दुसरा डॉट बॉल. चांगलं षटक फेकत असताना सध्या अक्षयला आपण पाहतो. आता कालच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त धावा बनल्या नव्हत्या एकेलपट्टीवरती. त्या रीतीने इथून तिथे लक्ष वेधावं लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. आपल्या बॅटनं फटका चांगला डीपमध्ये प्रोटेक्शन. एक धावे पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. डेंजर हिटला मात्र डायरेक्ट हिट झाला होता परंतु फेकी थोडीशी लेझी आणि या 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीनं आता संघाचा अकाउंट ओपन झालं. 2 धावेनं वैयक्तिक प्रथमेशनं देखील आपला संघ अकाउंट ओपन केला. 2 धावा फलकेवरती चांगलं षटक या पिवच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी सध्या अक्षय करतोय. अद्यापर्यंत हा बॉलरवर बॅटनं आणखीन एकदा त्याच रिझनमध्ये एकदा सहजरित्या कंप्लीट होईल. आता दुसरीचा प्रयत्न होणार नाही आहे कारण की आता प्रथमेशला देखील माहिती आहे माझ्या बॅटमध्ये मोठे फटके येत नाही. आता दिनेशला स्ट्राईक मिळाले. 2 बॉल अजून या पिवच्या षटकातील बाकी आहेत. 30 सर्कलचं हे षटक ज्यामध्ये जास्ती धावा येणं महत्वाचं आहे. 3 धावा फलकेवरती आता पाहायला मिळतात. आता स्ट्राईक एंडवरती दिनेशला आपण पाहतोय. अक्षयचा बॉल ऑफ करत असताना समोर सहजरित्या हा झेलला काढून दिलं. डीपेक्षा कव्हरला आणि क्षेत्ररक्षण तैनात होते. चांगला कॅरी कॅच केलं आणि हा फलंदाज बाद झालाय वाकडी टीमचा. दिनेश बॅक टू द पवेलियन. आपल्याला ऐकायला पाहायला मिळाले. 5 बॉलचा खेळ संपलाय या पहिल्या षटकातील आणि महत्वाची विकेट. दिनेशला ज्या रीतीने स्ट्राईक मिळाली असं वाटलं होती त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके येतील. तो प्रयत्नही करत होता परंतु त्याचा झेल अगदी डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षकाने टिपला आणि हा पहिला फलंदाज बाद झाला. आता पिवच्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. फक्त 3 धावा फलंदाजीवरती पाहायला मिळाल्यात. मी म्हटलं होतं मागच्या कालच्या दिवसामध्ये कमी धावांच्या मॅचेस झाल्या, लो स्कोरिंगचे सामने झाले. आता त्याच्याकडे लक्ष वेधून बॅटिंग करावी लागणार आहे वाकडी टीमला. धावा सकाळच्या सत्रामध्ये सहजरित्या भरत नाही आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी 3 ओव्हरमध्ये हाय स्कोर रचला होता तो करवाई टीमनं. आता पहिला बॉल यासाठी होता. भरतनं फक्त लॉप केला आहे. खराब फिल्डिंग आणि त्याचा नजारा या परिणाम 2 धावेनं वाकडी टीमचा फायदा आणि षटक क्रमांक आता पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकही मोठा फटका नाही येता 5 धावा फलकावरती पाहायला मिळतात. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबानी, नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला बाबानी, नेलं शिर्डीला.
माया मायेने चालत पायी. थँक्यू टू झेब. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकानंतर 5 धावा अवघ्या स्कोरवरती पाहायला मिळतात. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतं. सागर ज्याच्या हातामध्ये आता बॉल, दुसऱ्या षटकामध्ये त्याला प्रचित करण्यात आलं. वैयक्तिक पहिलं सांगितलं दुसरं षटक वांगणे टीमकडनं. आता सागरच्या हातामध्ये बॉल. पहिल्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी, पॉवरफुल पिचच्या षटकामध्ये अक्षयनं गेले 1 विकेट महत्वाचे, दिनेशला बाद केलं आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. आता दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. हो, बॅटचा फ्लो ओपन जोरात झाला होता, स्विंग कॅन, परंतु तो टप्पा पडल्यानंतर बॉल सर्व विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. ज्या रीतीनं सध्या बॅटिंग झाली होती पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये तेच चित्र पाहायला मिळतंय. पहिला डॉट बॉल फेकलाय गोलंदाज सागरनं. आणखीन एक त्याच रीतीनं फक्त सन्मान दिला या बॉलला. सतीक यॉर्कर याही बॉलवरती पाहायला मिळाला. बॅटचा हलकीशी कडा आणि बॅक टू द बॉलर फॉलो थ्रूमध्ये हा बॉल टिपला गेला आणि डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. मागच्या षटकामध्ये हे चित्र पाहायला मिळालं होतं आणि आता ते चित्र आणखीन एकदा. तर प्रथमेश चुका करतोय. काय गोलंदाजी आहे, गोलंदाजीचा नजारा आता वांगणी टीमकडनं पाहायला मिळतोय. लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. अगदी ब्लॅक स्क्रीनला धक्का देत असताना एका टप्प्याने चाललाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चौकार. कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. हो, ज्या 4 धावांची गरज होती तो चौकारात आलाय प्रथम याच्या बॅटमधनं. या चौकारच्या मदतीनं धावफलक पुढे चालला 9व्या आकड्यावरती. हा बॉल आणखीन एकदा आडव्या बॅटनं फटका चांगला आहे समोर मिड विकेटला लॉंग ऑनमध्ये फील्ड केलं जाईल. तो प्रत्येक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर डबल डिजिटमध्ये 10 आकड्यावरती जाऊन पोहोचला. याही षटकातील 4 बॉलचा खेळ संपला. टोटल धावा 10 धावफलकावरती. आता जास्तीत जास्त धावाकडे लक्ष वेधावं लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या वाकडी टीमला, कारण की एक फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाला. त्यानंतर थोडंसं आणि आडव्या बॅटनं फटका, लोवर फुटॉस, बॉल हवेमध्ये, चांगले प्रयत्न, झेल होता परंतु क्षेत्ररक्षकाला असं वाटलं की हा बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. त्याने प्रयत्न केले बॉलला आतमध्ये ढकलण्याचं काम आणि तो पुढे 2 धावा. एकच का पंच, 1 धाव की 2? एकच का? ओके, एकच धाव. म्हणजे बॅट्समनला देखील असं वाटलं होतं की हा बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. पुढे 1च धाव येते. आणखीन एकदा चांगले प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे वांगणी टीमकडनं. चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल गुडूंना टेकून केलायचा होता, पंचांना लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केली. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर वळून घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये हा अवांतर बॉल. एक्स्ट्रा धाव आता पहिली खर्च केली आहे वांगणी टीमना. या एका धाव्याच्या मदतीनं सध्या धीम्या गतीने स्कोर चाललाय वाकडी संघाचा. 12 आकड्यावरती 12वरती 1 अशी सध्याची स्थिती स्कोरवरती पाहायला मिळते. स्ट्रायकिंगवरती प्रथमेश 8 बॉल, ज्याच्या बॅटमध्ये 8 धावा. ओ सन्मान दिलाय, बॅट सुकडा घेऊन बॉल थर्डमॅनला फील्ड केलं जाईल. तो प्रत्येक सिंगल. आता 15 इशाराला षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलाय आणि 2 षटकाच्या संपल्यानंतर टोटल स्कोर 13 आकड्यावरती. काय तुझी माया सांग
इनिंगमधील आणि फक्त 14 धावा धावफलकीवरती पाहायला मिळतात. काही षटकं फेकली जात आहेत. मी म्हटलं मगाशीच उल्लेख केला सकाळच्या सत्रामध्ये धावा येणं थोडीशं कठीण होतं, डिफिकल्ट असतं. हो आडव्या पाट्या खेळायचा होता, स्विच हिटचा प्रयत्नही झाला होता. धीम्या गतीनं बॉलला फेकलं, फटक्याचा थोडासा वेगळा खेळण्याचा प्रयत्न होता. हा डॉट बॉल येतोय. कमबॅकिंग गोलंदाजी अद्यापर्यंत राहिल्या. एका चौकारच्या मदतीने धावफलक अद्यापर्यंत जमा केलाय वाकडी टीमला. आडव्या पाटणं आता फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आणखीन एकदा त्याच रिझनमध्ये आता चुका करणार नाहीये. आणखीन एक बॅट्समन बाद. 14 या धावसंख्येवरती वाकडी संघ. चांगले धंद आणखीन एकदा RS डीजेच्या माध्यमातून आमच्याला पाहायला मिळाले. आमचे परम मित्र नाना कणफे हे सध्या डीजे ऑपरेटरचं काम पाहत असताना चांगले धून त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. महाराजांचं सॉन्ग आता ऐकलं, ज्यांच्या साम्राज्यकाली हे आपण पाहतोय ते छत्रपती शिवाजी महाराज यांची धून आता ऐकली. विकेट आलाय, विकेटच्या मदतीने 14 धावा धावफलकीवरती. आता हाफ ट्रॅकर बॉल हुक केलाय समोरच्या दिशेला लॉंग ऑन मध्ये. आणखीन एक झेल सहज तिथे टिपला जाईल. आणखीन एक बॅट्समन बाद. विकेट. गोलंदाज राजेशनं आणि महत्त्वाच्या 2 विकेट. आता विकेट हॅट्रिकची संधी देखील असणार आहे राजेश या गोलंदाजाला. कालच्या दिवसामध्ये आम्ही षटकार हॅट्रिक पाहिली, विकेट हॅट्रिक पाहायला मिळालं नाही आहे, परंतु आता पाहायला मिळेल का. हो थोडंसं धीम्या गतीचा बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये वळण घेतलं, बॉल विकेटच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. या ओव्हरमध्ये कौतुक करावं लागले गोलंदाज राजेशचं. फक्त 1 धाव खर्च केली आणि बॅक टू बॅक 4 बॉल डॉट आणि त्यामध्ये 2 महत्त्वाचे विकेट. आता बॅटिंगसाठी नवीन बॅट्समनसाठी आणखीन 1 बॉल डॉट. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकाच्या संबंधानंतर 14 वरती 3 वाकडी संघ. आता 3 षटकांचा खेळ संपलाय पहिल्या डावातील आणि फक्त धावा 14 धावफलकीवरती पाहायला मिळतात. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. राजेशनं जे षटक केलं 3 मेडल, फक्त 1 धाव खर्च केली, 2 विकेट त्यानं मिळवल्या. महत्त्वाचं षटक राहील या मॅचमध्ये. आता शेवटचं षटक गोलंदाजी मार्फत वांगणी टीमकडनं मोहनच्या हातामध्ये स्लॉगवरचं षटक. पहिला बॉल प्रथमेशसाठी भिरखावण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फटका चांगला आहे अलोन द कार्पेटनं. 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न, आता धोक्याची घंटा, परंतु नाही, फेकी थोडीशी खराब झाली. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या गेल्या. अजून सलामीरचा बॅट्समन प्रथमेश अजून स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमध्ये 11 बॉल, फक्त 12 धावा पाहायला मिळतात. तोही सध्या धीम्या गतीनं स्कोर जमा करतो. त्याच्यावरती आता जास्तीत जास्त नजरा लागल्या आहेत प्रेक्षक वर्गांच्या. आता त्यासाठी हा बॉल एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालंय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षण प्रयत्न करतोय, हा झेल ड्रॉप.
आता प्रथमेशचा झेल ड्रॉप झाला, जो झेल टिपणं महत्त्वाचं होतं थोडंसं या मॅचमध्ये. आता धावा बनतील असं दिसतंय या 2 धावा फलकेवरती. 2 धावाच्या मदतीने स्कोअर 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. याही षटकामध्ये चांगले प्रयत्न राहतात गोलंदाजाचे, परंतु आता कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये फंबल होत असताना हा झेल कॅरी केला असता तर धावफलक धीम्या गतीनं. परंतु आता संधी मिळाली प्रथमेशला. 12 बॉल 14 धाब्यांवरती तो बॅटिंग करतोय. अजूनही या इनिंगमधील 4 बॉलचा निर्णायक खेळ बाकी आहे. या 4 बॉलवरती एकानं 2 मोठे फटके आले तर स्कोर चांगल्या रीतीनं जाऊन पोहोचू शकतो वाकडी संघ. नेक्स्ट बॉल सोडून दिला, त्यांना देखील माहिती आहे हा वाईड बॉल. ऑफ एस्टीचा खूपच बाहेर अवांतर बॉल फेकला. थोडंसं प्रेशर आता गोलंदाजावरती. स्लॉगरचं षटक फेकतोय गोलंदाज मोहन, त्याच्यावरती थोडंसं प्रेशर आहे कारण की या षटकामध्ये धावा कमी द्यायचे तो प्रयत्न करतोय. सध्या झेले ड्रॉप झाला प्रथमेशचा, त्याचा फायदा आता उचलावा लागणार आहे. समोर लॉफ्टेड स्ट्रोक आहे. अलॉन द कार्पेटने एका टप्प्यानं बॉलला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल. आता प्रथमेशच्या बॅटमध्ये गेलं, मोठे फटके येत नाही आहेत. एक चौकार आला होता, त्या चौकारच्या पद्धतीने आतापर्यंत 20 धावा दफलकेवरती पाहायला मिळतं. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 विकेटही गमावल्या. अरुण ज्याने मागच्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 डॉट बॉल खेळला आहे. आणखीन एक, परंतु आता पंचांचा इशारा आला आहे, हाही वाईट बॉल आहे. आणखीन एक एक्स्ट्रा धाव स्कोरबोर्डवरती जोडली जाईल. 21 धावा दफलकेवरती पाहायला मिळत आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या मॅचमध्ये 30-32 धावा झाल्या तरी मॅच इंटरेस्टिंग पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाही आहे. परंतु त्या धावा येतील का हे पाहणं गरजेचं. आडव्या बॅटनं आता समोर उडवला आणि क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुका करतोय. झेल सहजरित्या टिपायचा होता, झेलही ड्रॉप झाला आणि बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. अंदाज आला नाही आहे बॉलचा क्षेत्ररक्षकाला आणि हा चौकार मिळाला. आणखीन एक तोच प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन थर्ड बांधला, बॉलला फील्ड केलं जाते तो परत एक सिंगल. आता एका सिंगलच्या मदतीनं स्कोअर 26 या आकड्यावरती. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा हा बॉल वाकडी टीमसाठी थोडासा महत्त्वाचा. या बॉलवरती मोठा फटका आला तर 30 धावा कंप्लीट होतील. एक धावा आली तर 27-28 धावा बनतील. ह्याही धावा पुरेशा राहतील मॅचमध्ये लढाई करण्यासाठी. हेलिकॉप्टर, परंतु फटका चांगला आहे मिड विकेटला. आणखीन एकदा चुका, क्षेत्ररक्षक फंबल झालाय आणि बॉल त्याला मिस करत असताना, चकवा देत असताना 4 धावांसाठी आणखीन एक शेवट गोल केला, चौकार प्रथमेशच्या बॅटमध्ये.
चला आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना वाकडी सोंगाणं धीम्या गतीने स्कोर उभारला, ज्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये महत्त्वाचे 2 चौकार आले, तेही मिसफिल्डचे. ते 8 धावा मात्र मागात पडतील वांगणी टीमला. आता 24 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये राहिली आहे. बॅटिंगसाठी सलामीर जोडी कर्मवीर आणि धर्मवीर अशी पाहत असताना राजेश आणि त्यांच्या समवेत अक्षय वांगणी टीमकडनं पाहायला मिळते. 24 बॉल 31 धावांचं समीकरण आता या मॅचमध्ये. मॅचला सुरुवात. गेम ऑन. बॉलिंग मार्गवरती वांगणी टीमकडनं अरुण गोलंदाजीसाठी P1चं हे पहिलं षटक येण्यासाठी तो आला. 24 बॉल 31 धावा रोखायच्यात या मॅचमध्ये. बॅटिंग थोडीशी धीम्या गतीने झाली, परंतु आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. गोलंदाजीमध्ये थोडासा बदलाव दिला आता कॅप्टनने, कारण की त्याला देखील माहिती आहे कुठली षटकं कुठल्या रीतीनं वापरावीत. आता 31 धावा म्हटलं तर कमीत कमी धावांची षटकं फेकावी लागतील. ज्या रीतीनं वांगणी टीमच्या गोलंदाजानं गोलंदाजी केली तशी गोलंदाजी आता या मॅचमध्ये करावी लागेल. 24 बॉल 31 धावा गोलंदाजीसाठी गणेश गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल हो बॅकफूटवरती गेले, पॉंच करायचा होता, पंच आमच्याकडे वळतील. हा वाईड बॉल. अतिरिक्त धाब्याने सुरुवात. अरुण गोलंदाजीसाठी. वाईड बॉलच्या मदतीनं हसरी गणेश झालाय वांगणी टीमचा एका धाब्यानं. अतिरिक्त धाब्यानं संघाचा अकाउंट ओपन केला गोलंदाज अरुणनं. नेक्स्ट बॉल. आपला बॅटनं फटका चांगला आहे, बॅटच्या रनरमध्ये बॉल अगदी फेकून दिला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजेशच्या बॅटमध्ये हा षटकार 6. पहिला बॉल अबातर फेकला, परंतु त्यानंतर हा बॉल अगदी स्लॉटमध्ये त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवून दिलं. बॅट्समन राजेशनं 31 धावांचा पाठला करत असताना मॅचमध्ये खुलासा. आणखीन एक आडवा बॅटचा फटका चांगला आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंगाबादमध्ये, आणि हा बॉल चालला ब्लॅक स्क्रीनला धक्का देत असताना 4 धावेसाठी आणखीन एक चौकार. गोलंदाजी आता पाहायला मिळते. 2 बॉल फेकलेत, फक्त 11 धावा. आता मॅचमध्ये खुलासा राजेश करतोय. बॅटिंग चांगली होती या मॅचमध्ये. बॉलर तयार. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटनं राजेशसाठी. हा बॉल आणखीन एकदा सोडून दिला, हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त धावा आणखीन एकदा. प्रेशर आहे गोलंदाजावरती, धावा कमी होत्या, त्या धावांमध्ये खराबीचं गोलंदाजी आता होती वागडी टीमकडनं. खराब खेळ आता त्याच्या बातोबात पाहायला मिळतो. एका धाव्याच्या मदतीने 12 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 2 बॉल 12 धावा कर्ज केलात म्हटल्यानंतर 2 षटकारही म्हटले जातील. 1 चौकार आला, 1 षटकार आला, 2 अवांतर बॉल, 100 धावा खर्च केल्या गोलंदाज अरुणनं. नेक्स्ट बॉल पंचाच्या डावी यष्टीकडनं. हा बॉल ओव्हर फुट क्रॉस, बॅटची कडा थर्डमॅनला फील्ड केलं जाईल. धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे, कारण की राजेशला देखील माहिती आहे आता ज्या धावा आल्यात त्या पहिल्या षटकासाठी पुरेशा असणार आहेत. कमी धावांची आता गरज राहिली या मॅचमध्ये. आता शक्तीने नाही तर युक्तने या मॅचमध्ये खेळले, त्या रीतीने लक्ष वेधलं या मॅचकडे तरी सामना फिनिश होऊ शकतो, आणि ते राजेश आता त्याच्याकडे लक्ष वेधतोय. हा बॉल बॅकफूटवरती गेले आणि पंच केलं बॉलला. डीप एक्स्ट्रा कव्हरला एका टप्प्यानं बॉल. 4 धावांसाठी आणखीन एक. राजेशच्या बॅटमध्ये हा चौकार.
बॅटिंग आता राजेशच्या बॅटमधनं एक षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये आले. एक डॉट बॉल आहे तो गेलाय परंतु धावा ज्या थर्ड्या सर्कलच्या षटकामध्ये येत असतात ना त्या धावा पाहायला मिळतात. 16 धावा दफलकीवरती. आणखी एक बॉल बॅटची कडा घेतली मागे तडब्यानला इष्टांच्या मागे आणखीन एकदा चुका. बॉलचा वेग आउटफील्ड फास्ट आणि हाही बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझनला धक्का देत असताना आणखीन एक चौकार. वरती पाहायला मिळतात. फक्त 11 धावांची गरज होती त्या मॅचमध्ये. 31 धावांची गरज होती आणि या पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केला तिथपर्यंत अरुणनं. शेवटचा बॉल आणखीन एकदा क्लासिकल स्ट्रोक फटक्याला एक्झिक्यूट केलं आणि त्याच रिझनमध्ये जो चौकार 5व्या बॉलवरती आला होता तो फटका आणखीन एकदा पाहायला मिळतोय. आणखीन 4 धावा. षटक क्रमांक पहिलं समाप्त 24 वरती 0 वांगणी संघ. धावांची गरज मॅचमध्ये खुलासा दिला बॅट्समन राजेशनं. आता अक्षयला स्ट्राईक मिळाले बऱ्याच उशिरानंतर. त्याने फटक्याला खेळलाय खरा परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि सुरेख झेल. पहिला धक्का लागला जाईल वांगणी टीमला. बॅट्समन बाद. गरज जो नव्हती या मोठ्या फटक्याची. इथून शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या वांगणी टीमला. नवीन बॅट्समन इंडियन नंबर 3 वरती नरेश बॅटिंगसाठी आला. आता फक्त 7 धावांची गरज राहिली. या 7 धावा रोखल्या तर नवीन विक्रम आता वाकडी संघ निर्माण करेल. हो आडव्या बॅटनं सफल झाले आणि या बॉलला मागे खेळला. त्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी नरेशनं आल्या षटकारानं स्वागत. गोलंदाज पाहायला मिळाला. आता फक्त एका धाव्याची गरज. सामना बरोबरीने झुकला. आडव्या बॅटनं आणखीन एक फटका फसला. हवेमध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. त्या रिझन मध्ये प्रयत्न राहिले परंतु हाही बॉल एका टप्प्याने चालत 4 धावांसाठी. सामना फिनिश. आता हिटमॅन स्टाईलनं या मॅचला फिनिश केलं आणि इथून सामना जिंकला वांगणी संघानं. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम वाकडी. चला पुढच्या मॅचचा आम्ही टॉस करतो.